लोकसभा मतमोजणीसाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज। कडेकोट पोलीस बंदोबस्तात होणार मतमोजणी परिसरात 144 कलम लागू। लोकसभेच्या निवडणुकीनंतर 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज झालाय। कडेकोट बंदोबस्तामध्ये ही मतमोजणी केली जाणार आहे। यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मतमोजणी केंद्राबाहेरील परिसरात 144 कलम लागू करण्यात आलाय। मतमोजणीला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात होऊन दुपारी 4 वाजेपर्यंत साताऱ्यातील लोकसभेचा निकाल स्पष्ट होईल, असं मत सातारचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी यांनी या वेळेला बोलताना व्यक्त केलाय। गेल्या महिनाभरात लोकसभेच्या प्रचाराच्या तोफा धडाडत होत्या, मात्र आता निकालाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली असून साताऱ्यात कोण बाजी मारणार आणि कोणाच्या अंगावर विजयाचा गुलाल पडणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। याच निकालाची मतमोजणी 4 जून रोजी सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होणार असून यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने आपली कंबर कसली आहे। साताऱ्यातील MIDC परिसरात एका गोडाऊनमध्ये ही मतमोजणी होणार असून यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय। मतमोजणी काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील तगडा पोलीस बंदोबस्त या परिसरात ठेवण्यात आलाय। मतमोजणी दरम्यान मतमोजणी केंद्रात अधिकृत ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, तर केंद्रामध्ये मोबाईललाही निर्बंध लावण्यात आलेत। सकाळी 8 वाजतापासून सातारा पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी याची मतमोजणी चालू होणार आहे। त्याबद्दल जे काही तयारीची आवश्यकता आहे ते सर्व तयारी पूर्ण झालेली आहे। मतमोजणी करण्यासाठी जे मनुष्यबळ लागतोय त्या सर्वाची एक ट्रेनिंग आपण ऑलरेडी 29च्या दरम्यान केलेली आहे। आज आता सर्व जे मतमोजणी आपले मनुष्यबळ आहे त्या सर्वाचा ट्रेनिंग आता सुद्धा चालू आहे। रँडमायझेशन पहिला आणि दुसरा झालेला आहे। दुसरा रँडमायझेशन आज सकाळी 8 वाजता झाला होता। त्याच्यामध्ये कुठले अधिकारी कुठले कर्मचारी कोणती असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीची मतमोजणी करणार ते या रँडमायझेशनमध्ये आपलं माहिती समोर आलेली आहे। उद्या सकाळी 5 वाजता थर्ड रँडमायझेशन होईल आणि त्याच्यामध्ये कुठली मनुष्यबळाला कोणता टेबल मिळेल ते त्या रँडमायझेशनच्या नंतर करेल। सकाळी 8 वाजता आपण पहिले पोस्टल बॅलेटची काउंटिंग चालू करणार, त्याच्यामध्ये ETBPSची स्कॅनिंग चालू करणार आणि त्याचे 8 तासाच्या नंतर आपण जे EVM मशीनची जी काउंटिंग आहे ते चालू करणार आहोत। अंदाजित एक राऊंडला पहिला जे राऊंड असतो त्याला 8 तास ते 35 मिनिट लागतात आणि त्याच्या नंतरचे जे राऊंड असतात ते 15 ते 20 मिनिटामध्ये काउंट होतात। जर सर्व गोष्टी व्यवस्थित चालली तर कोणी ॲक्शन घेतला नाही तर असा जवळपास 6.5 तासामध्ये जर सर्व व्यवस्थित चालला, कुठल्या प्रकारची अडचण नाही आली तर तशी परिस्थितीमध्ये आपण 6.5 ते 7 तासाच्या आपलं काउंटिंग जे आहे ते संपवू शकतो।